आज आदित्य गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला ते आदरणीय माननीय श्री यशवंतरावजी गडाख साहेब, ज्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात पंचायत समिती सदस्य, सभापती, त्यानंतर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, 3 वेळा खासदार, 2 वेळा आमदार, विविध पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत, ज्यांचं अर्धविराम हे आत्मचरित्र आहे, ज्याचं प्रकाशन हे आदरणीय शरदरावजी पवार यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याचबरोबर अंतर्वेद, सहवास, अंतर्वेदचं प्रकाशन तर आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी जाधव सर यांच्या हस्तेच झालेलं आहे. अनेक पुरस्कार, जवळपास 50 पेक्षा जास्त पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत, विविध क्षेत्रात ज्यांचं काम आहे असे आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब, त्यांना मी विनंती करतो की त्यांच्यासाठी एवढंच म्हणतो की आत्म्याला शुद्ध करणारं डोळ्यातील अस्बांचं अधिष्ठान, कलेला व कर्तृत्वाला दाद देणारी रसिकवृत्ती, प्रेमानं सांभाळून घेणारं विशाल मन, नवीन सुधारणेला प्रखर बुद्धीची समर्थता आणि वेळ प्रसंगी कठोरता, या सर्व गुणांचा संगम ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे ते आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. अध्यक्ष नागराज बाबा शास्त्री, या कार्यक्रमासाठी मुद्दाम होऊन आपला व्यस्त कार्यक्रम असतानाही केवळ माझ्या प्रेमापोटी, ज्याला वेवलेंथ जोडावी अशी म्हणतो तशी वेवलेंथ असल्यामुळं भारत सरकारच्या नियोजन विभागाचे सदस्य माननीय जाधव सर या ठिकाणी आले आणि आज योगायोग असा की आपल्या सर्वांची आवडती फमू शिंदे सर यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. असा एक अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याला उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी, या ठिकाणी औरंगाबाद शहरातली, जिल्ह्यातली सर्व प्रतिष्ठित मंडळी आहेत, पत्रकार आहेत, आमच्या नेवाशावरूनही काही प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, बंधू भगिनी आणि विशेषतः तरुण मित्रांनो. मला फुटाणे यांचा फोन आला की असा मी एक तरुण कार्यकर्ता इथं आहे आणि तुमची पुस्तकं मी वाचली, मला ती खूप आवडली आणि तरुणांच्या मध्ये हे सगळं गेलं पाहिजे. या ठिकाणी आम्ही आदित्य प्रकाशन संस्थेतर्फे हा पुरस्कार सुरू केलेला आहे. मागच्या वर्षी सिंधुताईंना दिला, यावर्षी आम्ही तुम्हाला देत आहोत. मध्यंतरी 5-6 महिने गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम इथे ठेवला. त्यांनी मला हा पुरस्कार या ठिकाणी जाधव सरांच्या हस्ते दिला. त्याबद्दल या संस्थेचा, त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथी वर्षाच्या निमित्तानं हा पुरस्कार त्यांनी दिलेला आहे. चव्हाण साहेबांच्या सहवास मला मिळाला, लाभला. त्यांचे विचार मी ऐकले, त्यांचं कर्तृत्व मी जवळून पाहिलं, त्यांचं व्यक्तिमत्व अभ्यासलं आणि हे सगळं होत असताना त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली. त्यावेळी मी तरुण होतो, सभापती पंचायत समितीचा आणि नंतर जिल्हा परिषदेचा अगदी उपाध्यक्ष वगैरे काय असेल. आणि अशा काळामध्ये माझ्या मनावर त्यांच्या विचाराचा जो पगडा पडला की ज्या क्षेत्रामध्ये आपण आलेलो आहोत, राजकीय समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत, ते आपण कशा करता आलेलो आहोत. केवळ सत्तेकरता नाही. चव्हाण साहेब नेहमी म्हणायचे की सत्ता हे आळवावरचं पाणी आहे,
ते कधी निघून जाईल काही सांगता येणार नाही. आणि म्हणून त्यांच्या ह्या विचाराचा प्रभाव माझ्या आयुष्यामध्ये कायम राहिला. आणि म्हणून मला खूप मोठा आनंद आहे की त्यांच्या पुण्यतिथी साजरी होत असताना हा पुरस्कार मला या ठिकाणी मिळतो आहे. त्यांनी जो विचार दिला त्या विचारानं मी माझ्या आयुष्याची वाटचाल केली. शेती, सहकार, राजकारण, समाजकारण, बँकिंग क्षेत्र या सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. पण हे करत असताना संवेदना माझी मी कधी मरू दिली नाही. मला अनेक जण विचारतात की तुम्हाला एवढा वेळ कसा काय मिळतो? राजकारणातल्या व्यक्तींना इतकं वाचण्यासाठी वेळ कसा मिळतो, लिहिण्यासाठी वेळ कसा मिळतो? कारण राजकीय क्षेत्रातल्या माणसांच्या बद्दलची एक फार मोठी वेगळी अशी प्रतिमा तयार करण्यामध्ये या देशातली माध्यमं आणि या देशातले समाजातले जी विद्वान मंडळी आहेत, जी शिकलेली मंडळी आहेत, हुशार मंडळी आहेत, या सगळ्यांनी एक प्रकारचं विचित्र असं समज हा समाजामध्ये राजकीय क्षेत्रातल्या माणसांच्या बद्दल हा करून दिलेला आहे की या क्षेत्रातली माणसं म्हणजे कोणीतरी गुंड माणसं आहेत, स्वार्थी माणसं आहेत, राजकारण हे वाईट क्षेत्र आहे, राजकारण हे समाजामध्ये दुही पाडतं, यातल्या लोकांना काही कळत नाही, त्यांच्याकडे विद्वत्ता नसते वगैरे वगैरे जे काही असेल अशा प्रकारची एक भावना समाजामध्ये रुजवण्याचं काम मला वाटतं ह्या 10-15 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळं दृष्टिकोने बदलत चाललाय लोकांचा की ही अशीच जमात आहे राजकारणातल्या लोकांची. पण मी असं म्हणतो की समाजातल्या कुठल्याही क्षेत्र घ्या, सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली माणसं आहेत तशी वाईट पण माणसं आहेत. त्याची उदाहरणं मी आता इथं देत नाही. डॉक्टर्सचं क्षेत्र घ्या, वकिलांचं क्षेत्र घ्या, इव्हन न्यायमूर्तींचं क्षेत्र घ्या, राजकारणाचं क्षेत्र घ्या, भांडवलदारांचं क्षेत्र घ्या, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण वाचतोच आहोत. आज आता नवीन पत्रकारांचं क्षेत्र घ्या, जे आता घडतंय गोव्यात ते आपण आता सगळे बघतो आहोत, वाचतो आहोत. आणि म्हणून अशा अर्थानं की शेवटी याही क्षेत्रामध्ये काही चांगली माणसं आहेत, विचार करणारी माणसं आहेत. आणि म्हणून याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांनी जनतेनं बदलला पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून मी वाचत गेलो, मी लिहित गेलो. ज्या समाजातनं मी आलो, ज्या परिस्थितीमधनं मी आलो, जी परिस्थिती मी 40-50-60 वर्षापूर्वी पाहिली, भोगली, त्या परिस्थितीतली माणसं पाहिली, त्या सगळ्या परिस्थितीचा विचार माणसाच्या मनामध्ये कुठंतरी आत असतो, आत घोळत असतो. आणि तो या पुस्तकाच्या रूपानं हा बाहेर पडलेला आहे. त्या संबंधाने मी काही फार इथं बोलणार नाही. पण एक आहे की चव्हाण साहेबांच्या सान्निध्यात आल्यामुळं मी माझं व्यक्तिमत्व एकांगी कधी ठेवलं नाही. काही माणसं एका क्षेत्रात जातात आणि त्याच क्षेत्रामध्ये इतके गुंतून पडतात की त्या क्षेत्राबाहेर काही आहे. विशेषतः राजकारणामध्ये जी माणसं आहेत ती माणसं राजकारणामध्ये 24 तास इतकी गुंतून पडतात की बाहेर सुद्धा काही आहे, काही चाललंय हे त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. विनोदानं सांगितलं जातं, अमरीश मिश्रनं पवार साहेबांना एक विनोद किस्सा सांगितला. अमरीश मिश्र एका कार्यक्रमामध्ये पवार साहेबांना म्हटले की पवार साहेब तुमच्या राजकारणातली माणसं वाचतच नाहीत, का बरं असं? त्यावेळी मुंबईला अमरीश मिश्र सांगत होते की मुंबईला 2 नगरसेवक होते. संध्याकाळी छान गार हवा चालू होती. ते एक मित्र दुसऱ्याला म्हटलं की अरे चल आपण जरा समुद्राच्या तिथं जाऊन हवा खायला जाऊ, जरा गार वारा सुटलाय, चांगला आहे. त्या मित्राने आधी वाचलं होतं की सुनामी लाट येऊन गेलेली आहे. तर तो त्याला म्हटलं की अरे सुनामी आली तर
हा म्हणला सुनामी आली तर तिलाही घेऊन जाऊ फिरायला. म्हणजे याला सुनामी सुद्धा माहित नाही, वर्तमानपत्र सुद्धा वाचलेलं नाही. म्हणजे अशी जर राजकीय क्षेत्रातल्या माणसांची अवस्था असेल तर शेवटी आजचं जग बदललेलं आहे. नवी पिढी आलेली आहे, शिकलेली माणसं आलेली आहे, तरुण माणसं आलेली आहेत. यांच्या पुढे टिकायचं असेल तर राजकीय क्षेत्रातल्या माणसांनी आपलं व्यक्तिमत्व हे एकांगी ठेवणं या मताचं मी आहे. आज या ठिकाणी नरेंद्रजी जाधव आहेत, नियोजन विभागाचे अध्यक्ष सदस्य, एक या देशातला अर्थतज्ञ. ह्या सगळ्या ह्या चक्रामध्ये ते काम करतायत. पण आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक त्यांनी आपल्या सर्वांना दिलं. म्हणजे ज्या माणसाचे पाय जमिनीवर आहेत, ज्या परिस्थितीतून आपण गेलो, ज्या समाजातून आपण गेलो, त्याचं आपण काहीतरी देणं लागतो, ही सतत चिंता विचार ज्याच्या मनामध्ये आहे. नाही तर आम्ही विद्वान माणसं पाहतो, जाधव साहेब, म्हणजे विद्वानांच्या बद्दल माझ्या मनात राग नाही, परंतु बाकीच्यांना काही समजतच नाही, काही कळतच नाही असं म्हणणारी बरीच मंडळी आहे. ज्यांना प्रत्यक्षात काय चाललंय हे माहित नाही, परंतु स्वतःच्या टेबल खुर्चीवरती बसून कागदावरती प्लॅन करणारे, कागदावरती सगळं करणारी सुद्धा माणसं आहेत. म्हणून अनेक नियोजन आपली फसलेली आहेत. आणि म्हणून तुमच्यासारखा एक माणूस आज दिल्लीमध्ये त्या ठिकाणी या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये, शेवटी निर्णय प्रक्रिया महत्वाची आहे, आणि या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण काम करतात. आपल्याला गरिबी माहित आहे, आपल्याला दारिद्र्य माहित आहे, आपल्याला समाज माहित आहे, आजची चाललेली शिक्षण पद्धती माहित आहे. आणि म्हणून त्याचं रिफ्लेक्शन हे केंद्र सरकारमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, निर्णयामध्ये येतं. आजच जी नुकती जी योजना जाहीर झाली धान्य देण्याची किंवा याच्या सगळ्याच्यामधली, ते विधेयक जे झालं, आम्हाला माहिती की त्याच्यामध्ये त्या निर्णयामध्ये फार महत्वाचा मोलाचा वाटा आपला आहे, आपण जे तयार केलं आधी. आणि म्हणून अशा दृष्टीनं, आणि आपण लिखाण सोडलं नाही, आपण वाचन सोडलं नाही, म्हणजे अशा पद्धतीनं जर समाजामधली माणसं पुढे यायला लागली तर खूप चांगलं असं होईल. म्हणून मी जे मुद्दा म्हणत होतो की राजकीय क्षेत्र वाईट नाही. इथं उल्लेख केला प्रभू शिंदे सरांनी की लातूरचा आपण उल्लेख केला वगैरे या ठिकाणी सगळ्या. तर माझं हे मत आहे की अशा माणसांनी या क्षेत्रात यायला पाहिजे. राजकीय क्षेत्र हे निर्णायक क्षेत्र आहे, तिथं निर्णय घेण्याची क्षमता आहे. आज 40, 50, 60 वर्षामध्ये आपल्या देशाचा जो विकास झाला तो आभाळातून विकास नाही पडला आपोआप. हा विकास झाला 40, 50, 60 वर्षामध्ये या देशातल्या राज्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी जे निर्णय घेतले, जे राबवले, त्यामुळं आज आपण एक महासत्ता बनण्याचं स्वप्न आज आपण पाहतोय. नाकारून नाही चालणार आपल्याला कोणाला. आणि म्हणून अशा ह्या क्षेत्रामध्ये विद्वान मंडळींनी, शिकलेल्या मंडळींनी, ज्ञानी मंडळींनी आलं पाहिजे. आणि आपण, आमची खूप इच्छा आहे सगळ्यांची, आपण आमचे मित्र आहात, सगळ्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, कारण आता देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे. तरुण 2020 साली जवळजवळ आपल्या देशामध्ये 70% 20 ते 25 वयोगटाची तरुण असणार आहे. आपला देश तरुण बनत चाललेला आहे. आणि या तरुणांना आकर्षित करेल, या तरुणांना योग्य दिशा देईल, मार्गदर्शन करेल, अशा प्रकारचं राजकीय क्षेत्रातलं वातावरण आता बदललं पाहिजे. आणि तुमच्यासारख्यांनी अवश्यपणे या क्षेत्रामध्ये उडी घेतली पाहिजे, असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. माझी आपल्या त्या कामामध्ये आमच्या सर्वांची आपल्याला शुभेच्छा आहे. आणि म्हणून आज इथे हे काम करत असताना विशेषतः साहित्य क्षेत्रामध्ये मी पाहतो, अनेकांची ग्रंथ वाचली, पुस्तकं वाचली, सगळं वाचलेलं आहे.
पण यामध्ये एक गोष्ट आहे की शिंदे सर इथं आहे की साहित्यानं शिक्षणानं माणूस शहाणा बनला पाहिजे, सुसंस्कृत बनला पाहिजे. ह्या 10-15 वर्षातला काळ सोडला, पूर्वीचा काळ पाहिला तर साहित्य, तिथल्या कादंबऱ्या, तिथली नाटकं, तिथले म्हणजे मनोरंजनामध्ये रममाण होणारं साहित्य मधल्या काही काळामध्ये निर्माण झालं. मनोरंजन तत्व, त्या मनोरंजनामध्ये तरुण गुंतून जायला लागला, नुसतं आपलं प्रॅक्टिकल विसरायला लागला, आपलं आयुष्य विसरायला लागला, मनोरंजनामध्येच दंग होऊ लागला, त्याच्यापुढे वास्तवच येईना. आणि म्हणून तरुण पिढी त्या काळामध्ये मनोरंजनामध्येच नुसती गुंग झाली. पण मनोरंजनाशिवाय वास्तव वेगळं असतं हे गेल्या 10, 15, 20 वर्षाच्या काळामधल्या साहित्यानं दाखवलं. दया पवार असतील किंवा अनेक लेखक आहेत, अनेक कवी आहेत. जाधव सरांचं आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक वाचल्यानंतर ते आपल्या हजारो त्याच्या आवृत्त्या निघाल्या, देशात निघाल्या, प्रदेशामध्ये निघाल्या. आणि जसं शिंदे सरांनी आपल्याला आई दिली तसं जाधव सरांनी आपल्याला बाप दिला, बाप समजून सांगितला. नाही तर बापाला कोण विचारतो साहेब? आईलाही विचारित नाही, बापालाही विचारित नाही. पण हे समाजापुढे देणं हे सुद्धा एक महत्वाचं मोठं काम. आणि म्हणून साहित्यामध्ये हे रिफ्लेक्शन्स आले पाहिजे, समाजातलं वास्तव आलं पाहिजे. आणि माझ्या पुस्तकामध्ये हे वास्तव मी लिहिलेलं आहे. साधी साधी माणसं मला भेटली, म्हणजे मनसुख शेट असतील, ज्यांनी वाचलं असेल त्यांना मी सांगतो की पारूबाई असेल, माझी आई असेल, माझी बहीण असेल, माझे भाऊ असतील, समाज असेल, या सगळ्यातल्या माणसातले गुण आणि दुर्गुण कोणात नाहीत, प्रत्येकात आहे, गुणदोष प्रत्येकात आहे. पण त्यांच्यात जे काय होतं ते मला भावत गेलं आणि माझ्या लेखणीतनं ते येत गेलं. ते आपल्याला आवडलं, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. फक्त या ठिकाणी मी जाधव सरांना एक विनंती करतो की आज तरुण मुलं खूप आलेली आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्यासाठीही बोलावं, ते ऐकण्यासाठी आपल्याला आलेले आहेत. मी काही आपला फार वेळ घेणार नाही, परंतु माझ्या मनामध्ये खंत आहे की आज सगळं समाज कुठं चाललेलं आहे. भौतिक सुख खूप आलेली आहेत, येत आहेत भौतिक सुख आपल्या बरोबर, ती आपण टाळू शकत नाही. आज न मागता लहान मुलाला सगळं मिळतं घरामध्ये. ही सगळी भौतिक सुख सगळी आलेली असताना समाज आणि कुटुंब व्यवस्था ही विघटित होत चाललेली आहे, मन दुभंगत चाललेली आहे. खरं म्हणजे शिक्षण प्रगत झालं, शिक्षण खूप वाढलं, शिक्षणानं तर समाज प्रगत झाला पाहिजे, एकमेकाबद्दलचं प्रेम वाढलं पाहिजे, हे का होत नाही. आणि म्हणून ही जी सगळी वादळं आपल्यावरती येत आहेत, आपल्या संस्कृतीवरती येत आहेत, सगळं हे जे कल्चर सगळं येत आहे आपल्याकडे पूर्वेकडचं, हे सगळं येऊन राहिलेलं पाश्चिमात्यांचं, याच्यामध्ये आपली संस्कृती वाहवत चाललेली आहे. आपली तरुण पिढी वाहवत चालली की काय असं मला वाटतं. विवाह संस्था मुडकुळेला येत चाललेली आहे, कुटुंब व्यवस्था मुडकुळेला येत चाललेली आहे. एकमेकांचा आधार आता मिळत नाही, पूर्वी कुटुंबाचा आधार असायचा. महाभारत रामायण आता परत एकदा आपण वाचलं पाहिजे. महाभारतामध्ये अर्जुन हा गोंधळला, युद्धभूमीवरती गोंधळला, त्याला कृष्णाने मानसिक आधार दिला. त्यावेळेला एकच अर्जुन होता, आज हजारो अर्जुन म्हणजे तरुण हे गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना मानसिक आधार कोण देणार हाही प्रश्न आहे. तेव्हा अशा सगळ्या अवस्थेमध्ये आपल्यावरती हे सगळे आघात होत आहेत. या आघातातनं आपण कसे सावरणार आहोत हे महत्वाचं आहे. माझ्या दृष्टीनं महासत्ता होऊ की न हा महत्वाचा प्रश्न नाही. माझ्या दृष्टीने प्रश्न आहे की समाज व्यवस्था आपली, कुटुंब व्यवस्था आपली, हे एकमेकाचं प्रेम, हे सहभाव हा कसा राहील. आणि म्हणून त्या दृष्टीनं
आपल्या सर्वांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तरुण पिढी सगळीच वाईट आहे असं काही माझं म्हणणं नाही. खूप चांगली तरुण आहेत, खूप शिकतायत, खूप पुढे जात आहेत. पण त्याबरोबर शिक्षणानं जो आत्मकेंद्रितपणा वाढीला लावलेला आहे, मी स्वतः, फक्त मी, माझं कुटुंब, बस, या पलीकडे मला घेणं देणं नाही. भावाचं नाही, आईचं नाही, बापाचं नाही, समाज तर फार दूर राहिला. अशा अवस्थेमध्ये ग्रामीण संस्कृतीवर हे जास्त आघात होत आहे. ग्रामीण संस्कृती डळमळायला लागलेली आहे आणि म्हणून या दृष्टीनं आपण निश्चितपणाने विचार करण्याची गरज आहे. आज बघा ना तुम्ही, ग्रामीण काय गेलं की मुलं सहज म्हणतात, काय केलं आमच्या बापाने आमच्यासाठी, म्हणतात मुलं, काय केलं. हे सगळेच म्हणतात असं नाही, परंतु जनरल अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं की एक प्रकारचा बेफिकिरीपणा हा वाढत चाललेला आहे. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर शेवटी इथं तरुण मुलं मुली खूप आलेले आहेत की तुम्ही जुन्या पिढीच्या खांद्यावरती बसून नवं जग पाहतात. हे नव्या पिढीनं कधीही विसरू नये. त्यांच्या खांद्यावर तुम्ही बसलात, त्यांचे खांदे 50, 60, 70, 100 वर्ष चालले, त्यांनी कष्ट केले, श्रम केले, त्याच्यावरती तुम्ही बसलेलात आणि बघ तुम्ही पुढचं जग पाहतात. हे तुम्ही कधी आयुष्यामध्ये हे विसरू नका. आणि म्हणून मला सहज याच्यावरती कविता सुचली. आता फबूंनी कविता म्हटल्यावर आम्हालाही कविता म्हटलीच पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी मला जे दिसलं, वाटलं, असा जेव्हा प्रश्न ग्रामीण भागातले तरुण विचारतात, आमच्या बापाने काय केलं आमच्यासाठी, काय केलं कुटुंबाने आमच्यासाठी, काय केलं समाजाने आमच्यासाठी, काय केलं राज्यकर्त्याने आमच्यासाठी, अशा प्रकारचे प्रश्न येतात. आणि त्यावरती सहज एक दिवशी बसलो असताना मला ती कविता सुचली आणि त्यामध्ये वर्तमानपत्रात आलं होतं की ही जुनी पिढी मेंटली अनफिट पिढी आहे. जुनी पिढी, त्यांना काही समजत नाही, त्यांना नवीन काही येत नाही, नव्या जगाशी ते काही सूट होत नाहीत, वगैरे 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 अशी काही त्याची होती. आणि त्याच्यानंतर जी मला कविता सुचली ती ही आहे की होय आम्ही मेंटली अनफिट आहोत. ही आमची पिढी सगळी. होय आम्ही मेंटली अनफिट आहोत, पण ठार वेडे होतो आम्ही. उड्या टाकल्या आम्ही नदीच्या महापुरात, कारण तो काळच तसा होता. चव्हाण साहेबांनी ज्या वेळेला आवाहन केलं की सगळे या क्षेत्रात या संस्था उभ्या करायच्या आहेत, पंचायत राज व्यवस्था उभी करायची, सहकार उभं करायचं, बँकिंग क्षेत्र उभं करायचं, महाराष्ट्र पुढं न्यायचा, हा नारा त्यांनी महाराष्ट्रामध्ये दिला. हजारो तरुण महाराष्ट्रातले हे पुढं आले. आणि म्हणून उड्या टाकल्या आम्ही नदीच्या महापुरात, स्वतःला शहाणे समजणारे उभे होते तीरावर. आम्ही कधी बुडतो याची वाट पाहत, पण आम्ही नाही बुडालो. पर्वतीच्या धारदार पात्यावरून चालण्याची वाट होती आमची. आमची पाय रक्ताळले, आमची मनही, पण थांबलो नाही आम्ही. आमची पिढी थांबली नाही, संकटाला घाबरली नाही, आम्ही पुढे जात राहिलो. संस्था उभ्या केल्या, पोटच्या पोरा इतक्या जपल्या. वाटीभर दूध मिळत नव्हते गावात, आता दुधाचा महापूर आला. 67 साली पंचायत समितीचा सभापती असताना मी गावोगाव फिरायचो. अख्ख्या गावात फिरलं तरी वाटीभर दूध मिळत नव्हतं. अशी अवस्था एक काळ महाराष्ट्रात होती, देशातही होती. आता दुधाचा महापूर आला. गुळाचा चहा पिलो आम्ही, आता साखरेचाही महापूर आला. धड कपडे नव्हते आम्हाला, गावात शाळाही नव्हत्या. पायपीट करत धडपडत शिकलो आम्ही. हजारो हातांना काम दिले, गावागावात शाळा काढल्या. सिनेमा साहित्यात आमची टिंगलटवाळी झाली. मधला 20-25 वर्षाचा काळ पाहिला तर बहुतेक नाटकात, बहुतेक सिनेमात गावचा पाटील, गावचा सरपंच, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, आमदार यांच्यावरच चित्रपट निघायचे. म्हणजे एखाद्याचा असा समज व्हायचा की हा गावचा पाटील 24 तास बारीमध्येच बसलेला असतो, तमाशाच्या बारीत. इथपर्यंत
टिंगलटवाळी झाली. आमची टिंगलटवाळी झाली. साखर सम्राट, दूध सम्राट, शिक्षण सम्राट अशा शाळा जोड्यांनी, पण आम्ही त्याही फुलासारख्या झेलल्या. तर वेडे होतो ना आम्ही. गल्ली गल्ली फ्लेक्स बोर्ड लावून वाढदिवस साजरे करून राजकारणाचा शॉर्टकट घेता येतो हे माहीत नव्हतं आम्हाला. आज बघा तुम्ही, राजकारणात यायचं असलं की मोठमोठे होर्डिंग्स लावलेले दिसतात. विकासाचं काम हे काही नाही. हे माहीत नव्हतं आम्हाला, कारण मेंटली अनफिट होतो ना आम्ही. नाही वेळ देता आला मुलाबाळांना, घराला आणि स्वतःलाही. खंत आहे आमच्या मनात. धीर धरून एकदा बोललो बायको पोराजवळ, त्यांच्या नजरा अनोळखी वाटल्या. त्या नजरेतली धग जाणवली आम्हाला. कर्मवीर भाऊराव, शाहू महाराज, तुकडोजी, वसंतदादा हे नाही गेले कॉलेजात, पण माणसं वाचता आली त्यांना. त्यांच्यासारखंच आयुष्यभर माणसं वाचत गेलो आम्ही. नवी पिढी जुड्या पिढीला असंच म्हणते, आमचा बाप वेडा होता, त्याला काही कळत नव्हतं. गांधींना नाही का आपण वेडं ठरवलं, दुष्टच दिले ना त्यांना. कारण ते फार सोपं असतं, पण तुमचं कर्तृत्व काय हा प्रश्न उरतोच ना शेवटी. आमच्या खांद्यावर बसून तुम्ही जग पाहिलं. तुम्ही मोठे व्हा, राजे व्हा, आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. पण कधीतरी थोडं मेंटली अनफिट व्हायला शिका. या समाज प्रवाहात आपले पट्टीपणाला न जगताना, आत्मकेंद्रित न होताना समाजामध्ये झोकून द्यायला शिका. ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या त्या क्षेत्रामध्ये आपण आपला विचार मोठा केला पाहिजे, आपलं मन मोठं केलं पाहिजे. आणि आपण समाजाचं काही देणं लागतोय, आपण घराचं लागतो, आपण समाजाचं देणं लागतो, हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे. आणि तो आपण ठेवाल अशी अपेक्षा या ठिकाणी मी आज व्यक्त करतो. परत एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि सर, आपण हा प्रज्ञा महामानवाची बाबासाहेब आंबेडकरांच्यावरचं समग्र लेखन, हा खंड आपण मला या ठिकाणी अर्पित केला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आदित्य ग्रंथ प्रकाशनाचे श्री कुटाणे आणि त्यांची सर्व सहकारी, त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर.